हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज आहे होळी आणि तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप रंगमय शुभेच्छा. तर आज जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तो आहे शनिवारचा व्हिडिओ. तर बघा, बऱ्याच वेळांना आपल्यासोबत असं घडतं की कोणतंही काम आपण करायला जातो आणि ते काम पुन्हा आणखी डबल आणि टिबल आपल्याला करावं लागतं. म्हणजे बरेच काम असे असतात की एकदाने ते पूर्णपणे संपत नाही किंवा एका याच्यामध्ये ते काही होत नाही. तर असे कामं बघा मग पुन्हा आणखी डबल आपल्याला करावे लागतात आणि कधीकधी ना डोकंसुद्धा चिडतं की त्याच कामाच्या मागे पुन्हा पुन्हा आणखी आपला टाईम वेस्ट होतो आणि पुन्हा आणखी बरेचसे एफर्ट्स त्या कामासाठी घ्यावे लागतात. तर आज बघा माझंसुद्धा म्हणजे सध्याच्या याच्यामध्ये ना माझंसुद्धा तसंच चालू आहे की एका याच्यामध्ये ना कोणतंही काम म्हणजे फिनिश होतच नाही आहे माझं. त्याच कामासाठी पुन्हा आणखी डबल वेळ जातो, तितकेच पुन्हा एफर्ट्ससुद्धा घ्यावे लागतात. तर इथे बघा मी ना ज्या गव्हाच्या ओल्या ओंब्या असतात तर त्यांचे ना लाडू बनवायचे होते. म्हणजे आमच्या इकडे बघा जशाना हे जे हिरवे गहू आहेत तर ते येतात त्यावेळेला त्यांचं ना म्हणजे देवाला त्याचा नैवेद्य लावला जातो आणि त्याला आमच्या इकडे ना नवं टाकणं असे म्हणतात. तर देवाला त्याचा नैवेद्य लावायचा होता तर त्याचे बघा लाडू खूप छान वाटतात. तर तेच मी इथे बनवायला घेतले. तर अगदी थोड्याशा ज्या काही ओंब्या आहेत तर त्या यांनी आणलेल्या. तर अगदी साधेसेच मी लाडू बनवले त्याचे. त्यामध्ये तीळ आणि दाणे वगैरे काहीही घातलेले नव्हते, कारण म्हटलं आता थोड्याशाच आहेत तर कशाला फालतू त्यामध्ये आणखी इतकी साधन सामग्री घालायची म्हणून. तर आधी ना मी हे लाडू बनवले. तर हे बघा हे लाडू आहेत, हे छान असे सगळे बनून तयार झाले. ज्या ओंब्या आहेत तर त्यांना गॅसवर चांगलं असं ना भाजून घेतलं आणि त्यामध्ये गूळ घातला जातो. यामध्ये थोडीशी वेलची पावडर, थोडासा खोबऱ्याचा कीस आणि सोबतच तिळाचा आणि जे दाणे असते तर त्याच्यासुद्धा कूट घातला जातो. पण या ज्या ओंब्या आहेत तर अगदी थोड्याशाच होत्या, तर त्यामुळे मग म्हटलं की अगदी साधंसं बनवायचं म्हणून. प्रत्येक वर्षी हे जे लाडू आहेत तर ते आई पाठवते आम्हाला. म्हणजे घरी शेत आहे, शेतामध्ये ना हे जे सगळ्या म्हणजे जे काही पीक पाणी आहे, गहू वगैरे आहे तर ते सगळे घरी होतं. तर त्यामुळे ना हे जे गव्हाचे लाडू वगैरे आहेत तर ते ना आईच पाठवते प्रत्येक वर्षी. तर यावेळेला सध्या आई आता म्हणजे इथे माझ्याजवळच आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येकच ठिकाणी गव्हाला म्हणजे ओंब्या आलेल्या नाहीत, कारण कुठे लवकर येतात, कुठे उशिरा येतात. तर असं सध्या चालू आहे. तर त्यामुळे घरून काही लाडू आलेले नव्हते. तर यांनी ना हे नवं टाकण्यासाठी थोड्याशा ना ओंब्या आणलेल्या. तर तेच बघा लाडू पुन्हा एकदा मी आधी बनवले आणि त्यानंतर मग पुन्हा आणखी त्यामध्ये दाण्याचा कूट आणि तिळाचा कूट तर असं पुन्हा यांनी घालायला लावलं आणि त्यानंतर पुन्हा आणखी डबल मेहनत करून हे मी लाडू बनवले. तर अशा प्रकारे बघा हे लाडू बनवलेले आहेत आणि हे जे लाडू आहेत तर ते देवाला ना नैवेद्य दाखवला जातो. म्हणजे नवीन पीक पाणी जे काही येतं तर ते सगळ्यात आधी देवांना अर्पण करावं. देवाबद्दलची म्हणजे बघा देवाने आपल्याला सगळं काही दिलेलं आहे, प्रकृतीने आपल्याला सगळं दिलेलं आहे. तर त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून सगळ्यात आधी जे काही पीक पाणी निघतं तर त्याचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. तर त्याला ना नवं टाकणं असे म्हणतात. गहू जेव्हा पूर्णपणे परिपक्व होतात तेव्हासुद्धा त्याची म्हणजे सगळ्यात पहिली पोळी, जेव्हा नवीन गव्हाची पोळी आपण खाणं चालू करतो तर पहिली पोळी जी आहे तर ती देवाला अर्पण केली जाते आणि त्याचा मलिंदा बनवला जातो. तर असं काहीचं असतं नवीन फसल पाणी जेव्हा निघतं त्यावेळेला. त्यानंतर मग आमच्या इथे सानूने आज ना एक रेसिपी तिला ना खूप दिवसाची ट्राय करायची होती. चिली गार्लिक ब्रेड आहे हे. तर तीच तिने इथे ना बनवायला घेतलं. तर त्यासाठी बघा तिने ना इथे लसूण जो आहे तर तो ना रोस्ट करून घेतला थोडासा आणि त्यानंतर बटर घेतलेला आहे. त्यामध्ये ना हिरवा सांबार घातला, थोडासा चिली फ्लेक्स घातला, थोडासा ऑरिगॅनो घातला. आणि बघा बऱ्याच वेळा आपण ना अशा ज्या रेसिपी आहेत तर त्या बाहेर खातो, हॉटेलमध्ये खातो किंवा मग ऑनलाईन मागवतो आणि किती महागामध्ये ह्या रेसिपी आपल्याला मिळतात. आणि अगदी कमी पैशामध्ये आणि स्वस्तामध्ये ह्या ज्या रेसिपी आहेत तर त्या आपण घरी बनवू शकतो आणि अगदी तंतोतंत तसाच स्वाद येतो. एवढंच आहे की म्हणजे आपण बाहेर जेव्हा खातो तर त्यावेळेला बघा आपल्याला पैसे मोजावे लागतात आणि त्याचा जो स्वाद आहे तर तो आपल्याला आणखी जास्त वाटतो. पण घरीसुद्धा जेव्हा आपण बनवतो ना तर घरचेसुद्धा म्हणजे हा जो चिली गार्लिक ब्रेड आहे तर घरीसुद्धा खूप छान बनतो.
तर अशा प्रकारे बघा बटर, त्यामध्ये हिरवा सांबार, चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकलेला आहे. थोडंसं मीठ घातलं आणि त्याची ना छान एक पेस्ट बनवून घेतली. त्यानंतर मग ना चीज घेतलेला आहे आणि चीज ना छान असं किसून घेतलं बारीक. त्यानंतर ना इथे ब्रेड घेतलेले आहेत. तर एका ब्रेडवर जी पेस्ट बनवलेली होती बटरची आणि त्यामध्ये बघा बारीक चिरलेला सांबार घातलेला होता, ऑरिगॅनो घातलेलं होतं, चिली फ्लेक्स घातलेला होता, मीठ घातलेला होता. फारसं असं काही खूप लागत नाही, बस इतकंच सामान त्यामध्ये लागतं. तर ते लावलं आणि दुसरी जी ब्रेडची स्लाईस होती तर त्यावर जो बारीक किसलेला चीज होता तर तो लावला. तर अशा प्रकारे हे दोन्ही जे ब्रेडचे स्लाईस आहेत तर एकावर एक ठेवायचे आणि त्यानंतर पुन्हा वरच्या आणि खालच्या बाजूला जी पेस्ट आपण बनवलेली होती तर ती लावून घ्यायची. आणि ही जी पेस्ट बनवलेली आहे तर यामध्ये बघा बटर आणि चीजचे क्यूब घातलेले आहेत. तर बघा हे ना अगदी स्वस्तामध्ये आपल्याला मार्केटमध्ये मिळतात. म्हणजे 20-20 रुपयाचे चीज क्यूब येतात आणि 40 रुपयाची ना एक म्हणजे बटरचं पॅकेट येतं आणि अगदी स्वस्तामध्ये आहे. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की या गोष्टींना खूप महागात मिळतात आणि आपल्याला परवडण्यासारखं नाही आहे, पण अगदी स्वस्तामध्ये या गोष्टी मिळतात आणि अगदी स्वस्तामध्ये या ज्या रेसिपी आहेत तर त्या बनवून तयार होते. आणि याच रेसिपीसाठी बघा आपण बाहेरना खूप असे पैसे मोजतो आणि खर्च करतो. तर अशा प्रकारे बघा दोन्ही साईडने जी ब्रेड आहेत तर ते छान असे ना अगदी खरपूस रंगावर मीडियम टू लो फ्लेमवर ना तव्यावर भाजून घ्यायचे. तुमच्याकडे जर सँडविच मेकर असेल तर अतिउत्तम. माझ्याकडे सँडविच मेकर वगैरे काही आहे नाही, तर त्यामुळे अशा प्रकारे जो आपला नॉर्मली तवा असतो, पॅन असतो, तर त्यावर ना हे भाजून घेतलेले आणि अशा प्रकारे कट करून सुद्धा आपण याला खाऊ शकतो किंवा अख्ख्याचे अख्खेसुद्धा खाऊ शकतो. खायला ना इतके टेस्टी होते. म्हणजे घरी जे मोठे आहेत, माझी आई आहे, माझ्या सासूबाई आहे, तर त्यांनीसुद्धा आवडीने खाल्ले. मुलांना तर आवडतातच, पण जे मोठे व्यक्ती आहेत तर त्यांनासुद्धा आवडतील अशी ही रेसिपी आणि अगदी स्वस्तामध्ये बनते. त्यानंतर ना माझा थोडासा किराणा राहिलेला होता जमवायचा. तर तो किराणा मी जमवायला घेतला, कारण बघा किराण्याची जी पिशवी आहे तर ती मग किचनमध्ये ना इकडून तिकडे ठेवावी लागते. आणि घर जेव्हा छोटं असेल किंवा किचन छोटं असेल तर अशा वेळेला बघा एक्स्ट्राचं एक जरी सामान झालं तर ते आपल्याला इकडून तिकडे ठेवताच होते. आणि जेव्हा आपण सकाळी सकाळी घराची साफसफाई करतो तर त्यावेळेला आणखी गोंधळ होतो, कारण मग ते पुन्हा आणखी इकडून तिकडे सरकवावं लागतं. त्यामुळे तर म्हटलं किराणासुद्धा जमवून घ्यायचा. प्रत्येक वेळेला ना तसा माझा जो किराणा आहे तर तो महिन्याच्या 7-8 तारखेकडे येतो, पण यावेळेला किराणा थोडा लवकर संपलेला होता, तर त्यामुळे मग ना किराणासुद्धा मी मागवून घेतला. आणि इथे जो किराणा आहे तर तो सगळा इथे मी जमवायला घेतला. किराणा जमवताना म्हणजे बघा जे काही किराणा आहे तर ते बघा आपण बऱ्याच वेळा काय करतो, एकाच ठिकाणी किंवा एखादा डबा वगैरे आपल्याकडे असतो तर त्यामध्ये आपण सगळंच एकत्र ठेवतो. पण बऱ्याच वेळा बघा जे काही क्लिनिंगचे सामान आहेत आणि जे काही खाऊचे सामान आहेत तर एक दुसऱ्याचा ना त्यांना ना असा उग्र वास लागतो. म्हणजे जे काही क्लिनिंगचे सामान आपण वापरतो त्यामध्ये तुमच्या साबणी असतील, वॉशिंग पावडर असेल, तर या सामानांची बघा दुसरे जे खाण्यापिण्याचे सामान आहेत तर त्यांना ना वास लागते. तर त्यामुळे सामान जमवताना बघा खाऊचं जे काही सामान आहे तर ते वेगळं ठेवायचं. त्यामध्ये तुमचे मुलांचे बिस्किट असतील किंवा मुलांसाठी आपण बऱ्याचशा गोष्टी मागवतो तर ते सगळे ना वेगळं ठेवायचं आणि जे क्लिनिंगचं सामान आहे तर ते वेगळं ठेवायचं. म्हणजे यासाठी मी सांगत आहे. बऱ्याच वेळा बघा आपण काय करतो की एखाद बकेट वगैरे असेल किंवा एखाद डब्यामध्ये ना सगळा जो किराणा आहे तर तो जमवून ठेवतो. त्यामुळे तर क्लिनिंगचं सामान आणि खाऊचं जे सामान आहे तर ते वेगळं ठेवायचं. आमच्या इथे बघा सगळा किराणा ना महिन्याचा मी एकत्रच मागवते. त्यामध्ये मुलांचे बिस्किट्स असतील, टोस्ट असेल, मॅगी पास्ता वगैरे तसा ना मी फारसा काही मागवत नाही. महिन्यातून एखाद वेळा किंवा 2 वेळा बनेल इतकाच मॅगी आणि पास्ता मागवते. कारण बघा जर आपण तो जास्त मागवला तर मुलांची ना मग वारंवार तीच डिमांड असते की मॅगी बनवायची आहे, पास्ता बनवायचा आहे. आणि नाहीही म्हटलं तरी या ज्या गोष्टी आहेत तर त्या बघा त्यांच्या ना हेल्थसाठी खूप नुकसानदायक असतात. तर म्हणून मग मागवतानीच ना म्हणजे तेवढंच हिशोबाने मागवायचं की महिन्यातून 1 वेळा किंवा 2 वेळा बनतील याच हिशोबाने ते मागवायचं. तर चला माझा जो सगळा किराणा आहे तर तो जमवून झालेला आहे. थोडासा चहाची पावडर राहिलेली होती तर तीसुद्धा डब्यामध्ये भरून घेते. कारण बघा सकाळी सकाळी चहा लागतो आणि ऐन वेळेवर मग बघा चहाचा किंवा साखरेचा डबा खाली दिसला तर सकाळी सकाळी ना मग डोकं चिडचिड होतं. त्यामुळे मग ना सगळं जे सकाळी काही लागणारं सामान असेल तर ते मी ना सगळं असं आधीच फिल करून ठेवून देते.
2 दिवसाने होळी येणार होती, तर होळीसाठी ना ही गाठी मी मागवलेली होती. कारण होळीला ना गाठी खूप महत्त्वाची आहे, खूप म्हणजे महत्त्व आहे तिचं. तर त्यामुळे गाठीसुद्धा मागवलेली होती, तर तीसुद्धा डब्यात भरून ठेवलेली. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नंतरच्या व्हिडिओसोबत. बाय. हर हर महादेव.